आज जवळजवळ 8 दिवस आमच्याकडे रात्री 11 वाजता ते पहाटे 4 वाजेपर्यंत लाईट जाते. आम्ही ऑफिस मध्ये जाऊन सुद्धा ते आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाहीयेत. At a time when stepping out of home is difficult due to scorching heat, residents of Turve Node has been facing severe power outage for the last 15 days. They allege that they are facing 4 to 8 hours power cut on a daily basis. This has become their life miserable and they are unable to sleep and students are unable to concentrate on their studies. Frustrated over frequent power cut, they hit to the roads on Friday as well as Sunday night after power cut continued for at least 8 hours. They also met Ganesh Naik, Airoli MLA and Forest Minister at his Janta Darbar last week and raised their demands. According to residents, in 2021, there was a plan to upgrade transformer and cable. However, even after 4 years, there has been no change. Subhangi Patil, a former corporator who was part of the delegation who met Ganesh Naik, stated that they have been facing this situation for the last 2 months. However, the situation has worsened in the last 1 week after rise in temperature. See the full report. आज जवळजवळ 8 दिवस आमच्याकडे रात्री 11 वाजता ते पहाटे 4 वाजेपर्यंत लाईट जाते. आम्ही ऑफिस मध्ये जाऊन सुद्धा ते आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाहीयेत. येतच नाही आमच्याकडे, फक्त हा करतात आणि जातात. आणि दुसरी गोष्ट, जी आमची वायर होती, जी लाईन होती, ती कट करून आम्हाला तुर्भे टाक्यामध्ये लाईन गाठलेली आहे. तेच आमच्या लाईटीची काही ते लोक हेच करत नाही, चालूच करून देत नाही. रोजचा तोच प्रोग्राम आहे. 8 दिवस झाले हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीये. त्यांच्या ऑफिस आणि ते सर समोर येतच नाहीये. झाला हा करतो, पण अजून त्याने लाईट चालू केलेली नाही. मुलांचे पेपर चालू आहेत. सकाळी मुलं झोपेमध्ये पेपर देत आहेत. घरात म्हातारी माणसं आहेत, त्यांना त्रास व्हायला लागलेला आहे. म्हणून आम्हाला इथं बसायची वेळ आलेली. आमची लाईट चेंज करून द्या आणि आमची लाईट कधी गेली नाही पाहिजे. बस 2 महिने झाले सातत्याने तुर्भे विभागातला लाईटीचा प्रॉब्लेम सातत्याने येतोय. मग सेक्टर 20 असू दे, 21 असू दे किंवा तुर्भे गाव असू दे, सातत्याने हा लाईट म्हणजे आमच्या तुर्भ्या परिसरात सातत्याने जात आहे. 2021ला आम्ही मोर्चा काढलेला आणि 2021ला त्यांनी हे सँक्शन करून दिलेलं की 22 केवीचा ट्रान्सफॉर्मर 11 केवीचा करावा. तसेच ज्या केबल्स आहेत त्या केबल्सचे व्होल्टेज वाढवण्यात यावे, केबल नवीन टाकण्यात याव्या. पण 2021 पासून तर आजतागत एकही वस्तू त्यांनी नवीन टाकलेली नाही किंवा बदललेली नाही आहे. तीच परिस्थिती आहे. रोज उठून लोकांची 4-4, 5-5 तास प्रत्येक सेक्टरची लाईट चालली आहे. आणि आता तुम्ही बघता की गरमी इतकी आहे की लोकांना म्हणजे कसं राहणार आहेत लोक. तरच लोकांच्या पोरांच्या परीक्षा आहेत. लोक अंधारात मेणबत्ती लावून अभ्यास करतात लोकांची पोरं. कारण रात्री तर एवढा उद्रेक झाला की 5 तास लाईट नव्हती आहे सेक्टर 21ची. आणि मग शेवटी आमच्या सगळ्या महिला भगिनी सगळे जाऊन त्यांनी पूर्ण APMCचा चौक अडवला. क्लॉक टॉवरच्या इथला रामदास जानू चौक आहे, तिथे चौकात जाऊन अक्षरशः मांडी घालून रस्त्यात बसल्या. तेव्हा पोलीस आले, पोलिसांनी समजावलं. आणि आज मग मी सांगितलं तसं कायदा आपण हातात घ्यायचा नाही आहे. नाईक साहेबांकडे जनता दरबारात जाऊ, तिथे कुठे आपला मार्ग निघेल त्याच्यातनं. साहेबांनी आता सांगितलं की माझं हवा तर निधी देतो मी, पण लोकांच्या ज्या काही समस्या आहेत लाईटच्या विषयी, ट्रान्सफॉर्मरची बोला किंवा केबलच्या बोला, त्या सोडवण्यात याव्या असं लाईटवाल्यांना सांगितलं आहे. While talking to LokmatTimes.com, official from Maharashtra State Electricity Distribution Company Limited admitted that there has been power cuts in Turve Node for the last 1 week. According to him, this has happened due to sudden rise in temperature and load shedding. However, he assured that things will be normalized in a week. The official admitted that there was a plan to upgrade transformer and cable in 2021, but this couldn't be done due to fund issues. However, they have sent a fresh proposal to upgrade the system and they are expecting the infrastructure upgradation will be done within 6 months and they will have permanent solution of frequent power cut in Turve area.